आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये वांग्याची काळ्या वाटणाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। आता तुम्ही म्हणाल फक्त 5 मिनिटांमध्ये भाजी कशी बनवायची, तर भाजी करता लागणारा मसाला अगोदरच आपण तयार करून ठेवणार आहोत। त्याचबरोबर हा मसाला महिन्याभरापर्यंत फ्रीजमध्ये छान टिकला जातो व अगदी कुठल्याही भाजी आपण 5 मिनिटांमध्ये बनवू शकतो। त्याकरिता मसाला बनवण्यासाठी 1 वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। एकदम कमी तेलामध्ये साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा तेलावरती एकदम लालसर रंगावरती खरपूस रंगावरती आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। साधारण फक्त 1 ते 2 चमचे तेलाचा संपूर्ण मसाला तयार करण्यासाठी आपण वापर करणार आहोत। संपूर्ण खोबरं काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये। त्याच तव्यामध्ये आपण पुन्हा अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे। त्यावरती 1 वाटी शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। काळा मसाला किंवा हे काळं वाटण तयार करताना आपण जे साहित्य घेणार आहोत ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। त्यामुळे भाजीला चव व रंग देखील खूप छान येतो। साधारण मिनिटभर झालेला आहे। मीडियम फ्लेमवर शेंगदाणे देखील चांगले खरपूस तळून झालेले आहेत। एकदम कमी तेलावरती हे संपूर्ण साहित्य आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर काळा मसाल्याचं वाटण करतोय त्याकरता इथे आपण 1 वाटी काळे कारळे घेतलेले आहेत। ते देखील कमी तेलावरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। कारळे टाकून ही भाजी आपण बनवल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। साधारण मिनिटभर एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवर हे संपूर्ण जिन्नस आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। कारळे देखील चांगले भाजून झालेले आहेत। मस्त सुगंध सुटलेला आहे। ते देखील आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे, खोबरं, कारळे आपण एकत्र काढून घेतलेले आहेत। आता आपण पुन्हा अर्धा चमचा तेल घेऊन त्यावरती उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। साधारण मीडियम साईज 4 कांदे घेतलेले आहेत। उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे। ते देखील चांगले खरपूस लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। संपूर्ण साहित्य भाजताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे, त्यामुळे ते चांगले भाजले जातात। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। कांदा चांगला खरपूस भाजून झालेला आहे, रंग चेंज झालेला आहे। यामध्येच आता आपण 15 ते 20 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 1 ते 1.5 इंच आल्याच्या तुकड्याचे काप टाकून घेऊयात। कांदा संपूर्ण भाजत आला की त्यानंतरच लसूण व आलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, त्यामुळे या वाटणाला चव छान येते। आल्याचे काप टाकून पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामुळे आलं व लसूण देखील चांगला परतला जाईल व आलं व लसणाचा कच्चेपणा कमी होईल। भाजीमध्ये एकदम डार्क चव लागणार नाही। संपूर्ण साहित्य थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने वाटण आपण तयार करून ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये साधारण महिनाभरापर्यंत हे वाटण चांगलं टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही व ज्या आपल्याला काळ्या मसाल्याच्या वाटणाच्या भाज्या बनवायच्या आहे त्या देखील अगदी चुटकीसरशी तयार होतात। वाटणामध्ये 1 चमचाभर जिरं टाकून घेतलेलं आहे। भरपूर सारी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व मिक्सरला थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून एकदम बारीक हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे हे मसाला किंवा हे वाटण आहे ते दीर्घकाळ टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही। आता आपण वाटण बाजूला ठेवून दिलेलं आहे। 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत। वांगी देखील एकदम मस्त फ्रेश आहेत। वांगी आपण कट करून घेऊयात। या पद्धतीने वांग्यांना 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्या आतील असलेला किडलेलं वांग, खराब वांग आपल्याला लगेचच दिसून येतं। या पद्धतीने वांग कट करून घेतलं की त्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। मसाला करता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यातील अर्धच वाटण मी इथे वापरणार आहे, अर्ध वाटण मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। आता आपण मसाला तयार करून वांग्यांमध्ये लगेचच भरून घेणार आहोत। त्याकरता सर्वात अगोदर अर्ध वाटण आपण दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात व आपल्याला जितपत भाजी बनवायची आहे तेवढंच वाटण आपण काढून घेतलेलं आहे। आता ह्या वाटणामध्ये आपण घरगुती मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 मोठा चमचा लाल तिखट, गरम मसाला, आपण आपल्या रोजच्या वापरात जे मसाले वापरतो ते संपूर्ण मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचाभर मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व संपूर्ण जे मसाले घेतलेले आहेत ते वाटणामध्ये चांगले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। मसाला तयार झालेला आहे। हा मसाला आपण असाच चपाती किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो, चवीला खूपच छान लागतो। मसाला आपण वांग्यांमध्ये चांगला दाबून भरून घ्यायचा आहे। या पद्धतीने संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला आपण भरून घेऊयात। उरलेला हा जो मसाला आहे तो आपण ग्रेव्ही करता वापरणार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी करता कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे।
तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं देखील चांगलं फुललं की त्यामध्ये आपण भरून घेतलेली वांगी टाकून घ्यायची आहे व तेलावरती साधारण अर्धा ते मिनिटभर वांगी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहेत। यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। इथे शक्यतो बॅडगी मिरची पावडर वापरा, त्यामुळे भाजीला रंग व तर्री खूप छान येईल। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया। मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। वांगी चांगली परतून झाली की त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। आपण ग्रेव्ही भाजी बनवणार असाल तर यामध्ये शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। उरलेलं वाटण टाकून एकदम थोडंसं पाणी टाकून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटांमध्येच वांग्याची ग्रेव्ही भाजी तयार होईल। आपण इथे रस्सा भाजी बनवतोय, त्यामुळे संपूर्ण उरलेलं वाटण टाकून त्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची व झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर साधारण 5 मिनिटं ही भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे। वांगी कोवळी आहेत, 5 मिनिटांमध्ये पटकन शिजली जातात व अगदी 5 मिनिटांमध्येच चुटकीसरशी वांग्याची काळ्या वाटणाची रस्सा भाजी बनून तयार होते। आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता। खूप सोप्या पद्धतीने आपण हे वाटण अगोदरच तयार करून ठेवलं तर चुटकीसरशी 5 मिनिटांमध्येच वांग्याची काळ्या वाटणाची रस्सा भाजी बनून तयार होते। ह्या वाटणापासून आपण शेवगा, बटाटा यांसारख्या भाज्या अगदी चुटकीसरशी बनवू शकतो। मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। रंग देखील खूप छान आलेला आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा ही वांग्याची रस्सा भाजी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।